साधारण 40 वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा आमचे डॉक्टर काका मिरजच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते. मेडिकल कॉलेज तसे बरेच जुने आणि सरकारी. इस्पितळात एक मुर्दाघर होते. त्या मुर्दाघराबद्दल बरेच ऐकिवात होते. कोणी म्हणे तेथे रात्री आत्मे फिरतात. रात्री 12 नंतर तेथे रडण्याचे, ओरडण्याचे आणि इतर विचित्र आवाज येत असतात. एका वॉर्ड बॉयला येथे रात्रपाळी करीत असताना महिलेचा रडण्याचा आवाज आला. खिडकीतून वाकून बघितले असता एक जळलेली स्त्री तिच्या पलंगावर उठून बसलेली त्याला दिसली. ते पाहून तो तेथून पळत सुटला. ते परत आलाच नाही. त्यांच्या कॉलेजमध्ये एक मुलांचा ग्रुप होता. एकदा रात्री गप्पा मारता मारता पैज लागली. जो कोणी मुर्दा घरात रात्री 12 नंतर 1 तास थांबून परत येईल त्याला 1000 रुपये. 7-8 जणांच्या त्या ग्रुपमधल्या एका मुलाने ती पैज स्वीकारली. विराज असे त्या मुलाचे नाव होते. दुसऱ्या दिवशीच्या रात्री सर्व तयारी झाली. मुर्दा घराबाहेरील वॉचमनला थोडे पैसे आणि दारूची एक बाटली देऊन तेथून कटवण्यात आले. रात्री ठीक 12च्या सुमारास विराज तयार झाला. मुर्दा घराचे कुलूप उघडले आणि तो आत शिरला. दार मागे लोटून दिले तसे बाहेरच्या मुलांनी टाळा परत लावून दार बंद करून घेतले. मुर्दा घरात भयान शांतता पसरली होती. खिडक्यांमधून अंधुक प्रकाश मुर्दा घरात पसरला होता. पहिली 5 मिनिटे विराज दरवाजाजवळील भिंतीला टेकून फक्त समोर बघत होता. काही वेळ गेल्यावर तो खाली बसला. फिटपणा असला तरी भीती मनात हळूहळू दाटत होती. रात्री 12चा सुमार आणि भयान अशा काळोखात मुर्दा घरात आपण एकटेच या विचारांनी विराज थोडा अस्वस्थ होऊ लागला होता. 20 मिनिटे उलटली होती. विराज तसाच बसून होता. डोळे टक्क उघडे होते. मुर्दा घरात स्तब्ध वातावरण होते. विराजच्या समोर ओळीने पलंग होते आणि त्यावर ठेवलेले मुर्दे. विराज हळूहळू एक एक करून सर्व प्रेतांवरून त्याची नजर फिरवित होता. निचेतन होऊन पडलेल्या त्या मृत शरीरांसोबत एका बंद खोलीत आपण एकटे बसलो आहोत ही जाणीवच हृदय गोठवणारी आहे. एक क्षण विराजला ही पैज स्वीकारल्याबद्दल पश्चातापही झाला. मुर्दा घराची शेवटची खिडकी उघडी होती. तेथून प्रकाशाचा झोत सरळ एका प्रेतावर पडत होता. विराजची नजर त्या प्रेतावर पडली का कोणास ठाऊक, पण विराजला अंधुकशी हालचाल त्या पलंगावर जाणवली. विराजच्या अंगातून भीतीची लहर सळसळ करीत थेट मेंदूत शिरली. विराज उठून उभा राहिला. भीतीने त्याच्या मानेवरचे केस ताड झाले होते आणि अचानक शेवटच्या पलंगावरची हालचाल आता स्पष्ट विराजला दिसू लागली. हळूहळू ते प्रेत त्याच्या जागेवरून उठून बसू लागले होते. अंगावरची पांढरी चादर तशीच त्या प्रेतावर पसरली होती. विराजच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. ओरडण्यासाठी त्याने आ वासला, पण घशातून आवाज बाहेर पडत नव्हता. ते प्रेत आता कमरेतून सरळ होत पलंगावर उठून बसले होते. डोक्यावरून चादर हळूहळू खाली सरकत होती. एक भयंकर किंकाळी फोडत विराज दरवाजावर हात आपटू लागला. बाहेरच्या मुलांनी गडबडीने टाळा खोलत विराजला बाहेर काढले. बाहेर आल्या आल्या विराज पळत सुटला. ओरडत किंचाळत तो इस्पितळाच्या बाहेर गेला. काही मुले त्याच्या मागे धावली तर काही मुले फिदी फिदी हसत होती. विराज पैज हारला अशी चर्चा करीत मुले उभे होते. आतून त्यांचा मित्र सुखराम मुर्दा म्हणून पलंगावर झोपणार होता त्याची वाट बघत. बराच वेळ झाला सुखराम आतून बाहेर आला नव्हता. तेव्हा मुले मुर्दा घरात गेले. सुखराम 4थ्या पलंगावर चादर ओढून पडला होता. त्याला मुलांनी उठवले आणि बाहेर घेऊन आले. मुलांनी मुर्दा घराला टाळा लावून तेथून निघून गेले. सुखरामला आत काय काय घडले ते विचारण्यात आले तेव्हा त्याला कोणत्याच घटनेशी पुसटशीही कल्पना नव्हती असे कळाले. विराजचे मुर्दा घरात येणे, ओरडत किंचाळत बाहेर जाणे काहीच नाही. सुखराम जेव्हा मुर्दा घरात जाऊन
पलंगावर झोपला तेव्हा काही क्षणातच त्याला भयंकर थंडी वाजू लागली आणि काही कळायच्या आतच तो बेशुद्ध होऊन पडला होता. हे ऐकून मुलांची बोबडी वळली. सुखराम जर तेथे बेशुद्ध होऊन पडला होता, तर त्या शेवटच्या 5व्या पलंगावर कोण होता? मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.